तिकडे बीडच्या सभेमध्ये ओबीसी महाएल्गार सभेमध्ये जालना बीडमधल्या जाळपोळी संदर्भात छगन भुजबळांनी दावा केला आणि त्यावरून आता मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। जालना आणि बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर जालन्यात 200 पिस्तूल आलेत असा दावा छगन भुजबळांनी केलेला होता। पिस्तुलाची भाषा बोलून भुजबळ मराठा आंदोलकांना बदनाम करतायत, त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी, अन्यथा ते टार्गेटवर असतील असा इशारा आता मनोज जरांगेंनी दिलाय। जे उपोषण करते आहेत ना ते सांगतात की त्यांना पकडू नका, त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात। याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घरं जाळली। उपोषण करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तूल झाले, 5000 रुपयाला पिस्तूल मिळतोय। कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आलेत, कुणाला हे लोक गोळा घालणार आहे, काय करता आमचं इंटेलिजन्स शोधून काढा। मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी विनंती, त्याची चौकशी करा त्या भुजबळची। याला कसं काय माहित होतं? ह्यो तर आमच्या त्यांच्या लोकांना घेऊन देत नाही, आमच्याच्यात घुसवीत नाही। ह्योच बहुतेक त्याच्याच लोकांना घेऊन देतो आणि आमच्यात घुसवतो आणि मराठ्याने केला म्हणतो। आता हे रिव्हॉल्वर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्याच लोकांना। याला रिव्हॉल्वर घेतलेल्या काय माहीत, आम्हाला नाही माहीत। याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत, नंबरिंग सुद्धा सांगतोय। प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली, ती मी काल दाखवली। मी माझ्या मनचं नाही सांगितलं, वर्तमानपत्राचीच बातमी आहे आणि ही वर्तमानपत्र जे आहेत त्याची जबाबदारी आहे। ते काही अशा रीतीने वाटत खोट्या बातम्या देणार नाहीत त्या, कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे। आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना, सोडा त्यांना, सोडा त्यांना। त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तूल तर कशासाठी आलेले आहेत, आणि ते बेकायदा जर आले असेल त्यात किंमत सुद्धा लिहिली आहे 5000 रुपये काहीतरी त्या वर्तमानपत्रामध्ये, प्रत्येक 5000 रुपयाला मिळते म्हणे ते। तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।